छत्रपती संभाजीनगरातील प्रतापनगर परिसरात पहाटेच्या वेळी सशस्त्र दरोड्यानं खळबळ उडाली आहे। 5 दरोडेखोरांनी एका 59 वर्षीय वृद्धाच्या घरात घुसून तब्बल 45 मिनिटे चाकूचा धाक दाखवत कुटुंबाला ओलीस ठेवले। यावेळी 3 लाखाची रोकड, सोन्या चांदीचे दागिने असा लाखो रुपयाचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले। या घटनेमुळे परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सोमवारी पहाटे सुमारे 3:15 वाजेच्या सुमारास प्रतापनगरातील कासलीवाल विहार समोरील संजय लाहोटी यांच्या बंगल्यावर 5 जणांच्या टोळीनं धाड टाकली। रिमझिम पावसाचा फायदा घेत आरोपींनी घराच्या मागील बाजूने कूलरच्या पाईपवरून प्रवेश केला। किचनचं कुलूप तोडून घरात शिरलेल्या दरोडेखोरांनी थेट बेडरूम गाठत लाहोटी दाम्पत्याला चाकू आणि हातोड्याचा धाक दाखवला। पत्नीने आवाज देताच आरोपींनी संजय लाहोटी यांच्या पोटाला सुरा लावून जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर तब्बल 45 मिनिटे घरातील रोकड आणि दागिन्यांची झडती घेत 3 लाखांची रोकड, 2 तोळ्याची सोन्याची साखळी, 5 सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे शिक्के आणि चांदीची प्लेट असा ऐवज लंपास केला। विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जण मोडक्या मराठीत तर काही तेलुगू भाषेत संवाद साधत होते। त्यामुळे ही परराज्यातील सराईट टोळी असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। पसार होताना आरोपींनी मोबाईलमधील सिम कार्ड काढून घरात फेकले आणि पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत।